मित्रांनो माझ्या पाठीमागे ही हवेली पाहताय का, ही सिद्धू मुसेवाला यांची हवेली आहे मित्रांनो. आणि मी आलेलो आहे आता सिद्धू मुसेवाला हवेलीला. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो सिद्धू मुसेवाला हवेलीला नक्की आहे काय. तर मित्रांनो हवेलीमध्ये एंट्री नाही आहे कुणाला, पण जे पण त्यांचे चाहते येतात त्यांना नाही हे पहिला एंट्री आहेत त्यांची शेतीची अवजारं, त्यांचे ट्रॅक्टर, त्यांची जीप. तर मित्रांनो पहिले तर तुम्हाला नाही हे चालते फिरते सोलर पॅनल दिसतात. तुम्ही कुठं पण जाऊन हे सोलर पॅनल लावू शकताय. त्यानंतर हा डंपर आहे, डंपरच म्हणतोय. त्यानंतर मित्रांनो हे ट्रॉली नंतर हा एक ट्रॅक्टर आहे स्वराजचा. हे बेसिकली युरिया वगैरे फेकण्यासाठी वरती युरिया टाकायचा आणि ते गोल 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 फिरत फेकत असतो अशासाठी. त्यानंतर एकदम लंडन वगैरेला असते ना तशी मिनी ही गाडी आहे थार टाईप. त्यानंतर ही सिद्धू मुसेवाल्यांचे कुत्रे आहेत. त्या सिद्धू मुसेवाल्यांचं ह्या कुत्र्यांवर खरंच लय प्रेम होतं. त्यानंतर त्यांचे हे ट्रॅक्टर आहेत 2 पाहू शकताय मॉडिफाय केलेले. कुठल्या कंपनीचे ट्रॅक्टर आहे काय पाहून घ्या तुम्ही. अशा पद्धतीचे 2 ट्रॅक्टर आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरवर त्यांचा फोटो वगैरे लावलेला आहे. ही मिनी जीप एक आहे. त्यानंतर ही सध्या शेतीसाठी त्यांनी वापरतात तो ट्रॅक्टर आहे. आणि त्यानंतर त्यांची बुलेट आहे सिद्धू मुसेवाल्याची. त्यानंतर इथं आलं तर ही त्यांची जीप आहे. ही त्यांनी नाही भरपूर साऱ्या गाण्यामध्ये वापरली. आणि फायनली ती त्यांची थार, ह्या थारमध्ये त्यांचा अंत झाला होता मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारची ही थार गाडी. आणि त्याला किती 30 गोळ्या लागल्या होत्या मित्रांनो. आणि त्यांच्या वडिलांनी अजून ह्याच्यात काही मॉडिफाय म्हणजे दुरुस्तच केली नाही. त्यांनी त्यांची आठवण म्हणून तशीच ठेवली. जसं अपघात झाला ना त्यानंतर गाडी इथंच उभा आहे. त्यानंतर पुढं आलं ना मित्रांनो तर पाहू शकताय तुम्ही. जवळनं पाहिलं तर किती गोळ्या पाहिलं, 30 गोळ्या लागलेल्या आहेत ह्या गाडीला. जवळनं पुढं आलं तर ही मोठा ट्रॉली पाहू शकता, किती मोठी ट्रॉली. त्यानंतर इथं ह्याचं शेतीचं खत वगैरे पडलेलं आहे, युरिया वगैरे. त्यानंतर शेतीचे अवजारे, हे पाण्याचा टँकर आहे. आणि त्यानंतर ही सिद्धू मुसेवाल्याची रूम आहे. इथं ते थांबायचे. तर ही पाहू शकता ही सिद्धू मुसेवाल्यांचं स्टॅच्यू बनवलं आहे, पुतळा बनवला आहे. जे पण येतील त्यांना पाहण्यासाठी. आता 2-3 पुतळे आहेत, पण इथं ऊन जास्त असल्यामुळे नाही आतमधलं काही दिसत नाही. एका ह्याच्यात ते गाणं म्हणताना पण दिसतात. अशा पद्धतीने आहे ह्या रूममध्ये ते राहत होते. अशा पद्धतीने हा सगळा परिसर आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ती त्यांची मेन हवेली, त्यामध्ये ते राहत होते असं आहे. आणि इथं सगळं पोलीस बंदोबस्तांच्या अंडर आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. कारण तुमचा संपूर्ण भारत यात्रा करत आहे.